13 वर्षाच्या निधीचे आईवडील खूप शिकलेले होते आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होते. आणि एक दिवस अचानक निधीच्या शाळेतून फोन आला की निधी पायऱ्यावरून पाय घसरून खाली पडली आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं आहे. हे ऐकून निधीचे आईवडील हॉस्पिटलमध्ये पोचले आणि थोड्याच वेळात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शाळेतील शिक्षक म्हणाले की ती पायऱ्यांवरून पाय घसरून खाली पडली होती आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला. निधीच्या मृत्यूनंतर अचानक एक दिवस तिच्या आईने निधीचं कपाट उघडलं तर तिला त्यामध्ये अशी एक वस्तू मिळाली जे पाहून निधीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांना निधीच्या मृत्यूचं खरं कारण माहीत झालं. कारण निधीचा मृत्यू तर सकाळी 7:30 वाजता जेव्हा निधी शाळेसाठी तयार झाली ती चुपचाप मम्मीच्या बेडरूममध्ये गेली. तिने हळूच दार सरकावलं आणि पाहिलं तर सगळं सामान अस्ताव्यस्त पडलं होतं. खाली ड्रॉइंग रूममध्ये आली तर पप्पा सोफ्यावर बेसूत झोपलेले होते. आपल्या खोलीत येऊन तिने आपल्या गुल्लकमधून 50 रुपये काढले आणि खिशात ठेवले. तिने बॅग उचलली आणि बससाठी निघाली. तेव्हा सुमन काकू आली आणि निधीला म्हणाली, निधी बेटा, बटाट्याचे पराठे बनवले आहेत, खाऊन जा. निधीने उदास नजरेने सुमन काकूंकडे पाहिलं आणि म्हणाली, नाही काकू, भूक नाहीये. सुमनने जबरदस्तीने डब्बा तिच्या पिशवीत ठेवला. निधी शाळेसाठी निघून गेली. सुमन विचार करू लागली, बिचारी निधी साहेब आणि मॅडमच्या भांडणामुळे 13व्या वर्षीच किती मोठी झाली आहे. सुमन गेली 10 वर्ष नेहा आणि नरेश यांच्या घरी काम करत होती. दोघे पती पत्नी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत होते. निधी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. तिला कशाचीही कमी नव्हती. परंतु नरेश आणि नेहा नेहमी एकमेकांशी भांडायचे. काही काळापासून नरेश नेहाकडून घटस्फोटाची मागणी करत होता आणि त्याला वाटत होतं की निधीची जबाबदारी नेहाने घ्यावी. पण नेहा निधीची जबाबदारी नरेशकडे सोपवून मालमत्तेत हिस्सा मागत होती. यामुळे दोघं नेहमीच भांडत असायचे. निधीची जबाबदारी कोणीच घ्यायला तयार नव्हतं म्हणून दोघं एकमेकांवर अपशब्द वापरायचे. बिचारी निधी शाळेतून घरी आल्यावर आपल्या खोलीतच जाऊन बसायची. ती फक्त सुमन काकूशी बोलायची. आज देखील रोजच्याप्रमाणे नेहा आणि नरेशने आपापल्या खोलीत नाश्ता केला आणि ऑफिससाठी निघून गेले. दुपारी साधारण 12 वाजता शाळेतून फोन आला की लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोचा, निधीला गंभीर दुखापत झाली आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर कळलं की निधी खूप उंचावरून पायऱ्यावरून खाली पडली होती. तिला ICUमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि ऑपरेशनची तयारी चालू होती. तिच्या डोक्याला खूप खोल जखम झाली होती. ऑपरेशन सुरू झालं पण जीवनाच्या शर्यतीत 13 वर्षाची निधी हारली. 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता. नेहा आणि नरेश सुन्न झाले होते. त्यांना असा धक्का बसला होता की ते आपली शुद्ध हरपून बसले होते. निधीची आजी देखील आली होती. तिने मुलगा आणि सुनेकडे पाहून तिरस्काराने तोंड फिरवले. शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे जबाब घेतले गेले. तेव्हाच कळलं की बॅलन्स बिघडल्याने ती खाली पडली होती. अंत्यविधीनंतर नरेशने आपल्या आईला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने डोळ्यात अश्रू भरून सांगितले की तुम्ही दोघं खुनी आहात. तुमच्यामुळे मी माझी नात गमावली. मला तिला माझ्यासोबत घेऊन जायचं होतं पण तुम्हा दोघांनी तुमच्या अहंकाराचा मोहरा बनवून तिचा जीव घेतला. नरेशची आई निघून गेली आणि सुमन तेव्हापासून धक्क्यात होती. मग सुमनने हळूहळू स्वतःला सांभाळले आणि नरेश आणि नेहाला म्हणाली, मॅडम, मी आता इथे राहू शकत नाही. या घराच्या भिंती माझ्या निधींच्या सुस्कऱ्यांनी भरलेल्या आहेत. तिला कधी माझ्या मांडीवर तर कधी लपून रडताना मी पाहिलं आहे. मला वाटत होतं की तिला घेऊन पळून जावं पण मी घाबरट होते आणि असं करू शकले नाही. जर मी तिला पळून घेऊन गेले असते तर कदाचित आज ती जिवंत असती. नरेश आणि नेहाकडे आता कदाचित सांगण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. जसजसे दिवस जात होते त्यांचं भांडण एक विचित्र शांततेत बदललं होतं. त्यांच्या सर्व भावना आतूनच एका शांततेत रूपांतरित झाल्या होत्या. रविवारचा दिवस होता. खूप मेहनतीने नेहाने निधीच्या रूममध्ये जाण्याचं धाडस केलं होतं. महिना ते दोघेही निधीच्या रूममध्ये कधी पाऊलही ठेवत नव्हते. कसे आईबाप होते ते. तिची रूम, तिचा बेड, उशी, तिची पुस्तकं, पेन्सिल, पेन, शाळेची बॅग सगळं तसंच होतं. कपाट उघडलं तर तिचे कपडे खाली पडले. तिचा हलका निळा नाईट सूट जो ती नेहमी घालायची. नेहा रडत सामान काढायला लागली तेव्हा तिला एक निळ्या रंगाची डायरी सापडली. तिने थरथरत्या हातांनी ती डायरी उघडली. पुढची काही पाने फाटलेली होती. ती पानामागून पान उचकत होती. त्यात तुटलेल्या हृदयाच्या कहाण्या लहान लहान तुकड्यात नोंदलेल्या होत्या. आई बाबा, मी तुम्हाला डिअर लिहिणार नाही कारण डिअरचा अर्थ प्रेम असतो. बाबा, तुम्ही आईला म्हणता की ही तुझी मुलगी आहे
आणि आई, तू बाबांना म्हणते की ही तुझी मुलगी आहे. तुम्ही दोघे एकत्र का नाही म्हणत की ही आमची मुलगी आहे? पुढच्या पानावर होतं, माहीत आहे का, जेव्हा मी मामा मामीकडे जाते तेव्हा मामा मामी माझ्यावर खूप प्रेम करतात. मामी अनूला जेव्हा प्रेमाने माझं बाळ म्हणते तेव्हा मला वाटतं की मी चांगली मुलगी नाही. आई, मी तर तुमचं सगळं ऐकते, तरीही तुम्ही मला कधी माझं बाळ म्हटलं नाही. मम्मी, जेव्हा मी आत्याच्या घरी जाते तेव्हा त्या माझ्यावर खूप प्रेम करतात, पण तिथे नेहमी नकुलच्या आवडीचं जेवण बनवलं जातं. मम्मी, मला राजमा खूप आवडतो. मी तुला बनवायला सांगितला होता, पण तू म्हणाली की मला त्रास देऊ नको. तुला जे काही हवं आहे ते सुमन काकूला सांग, ती बनवेल. मम्मी, मी आता राजमा खाणं सोडून दिलंय. आता मला ते आवडत नाही. बाबा, मला तुमच्या ओरडण्यामुळे खूप भीती वाटते. मला तुमच्यासोबत आईस्क्रीम खायला जायचं आहे, पण तुम्ही म्हणता की तुमच्याकडे अशा फालतू गोष्टींसाठी वेळ नाही. बाबा, जेव्हा चिनू मावशी आणि काका मला आणि विपुलला आईस्क्रीम खायला नेतात तेव्हा ते असं कधीच म्हणत नाहीत. माहीत आहे आई, मला माझ्या घरापासून दूर जायचं आहे, जिथे मला हे ऐकायला मिळणार नाही की निधीला मी ठेवणार नाही, जिथे माझ्या बाबांचा ओरडण्याचा आवाज ऐकायला मिळणार नाही. पप्पा, जर मी मोठी असते तर मी तुम्हा दोघांना कधीही त्रास दिला नसता. मी स्वतःच निघून गेले असते. मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करते, मग तुम्ही दोघं माझ्यावर प्रेम का करत नाही? एका पानावर लिहिलं होतं, आय लव्ह यू सुमन आंटी. मला प्रेम करण्यासाठी, जेव्हा मला भीती वाटते तेव्हा मला जवळ घेण्यासाठी, माझ्या प्रत्येक गोष्टी ऐकण्यासाठी. शेवटच्या पानावर लिहिलं होतं, आजी, आय लव्ह यू. तुम्हाला इथून घेऊन जा. मी वचन देते की मी तुला कधीही त्रास देणार नाही. नेहा डायरीला छातीशी धरून जोरजोरात रडू लागली. नेहाच्या रडण्याचा आवाज ऐकून नरेशसुद्धा आला. नेहाने डायरी त्याच्या हातात दिली. पान पलटताना त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते. तो स्वतःला सावरू शकला नाही आणि जमिनीवर बसला. नेहा रडत रडत नरेशला म्हणाली, नरेश, तुला माहीत आहे का की तो अपघात नव्हता, ती आत्महत्या होती, सुसाईड होती. ज्याला आपण ओझं समजत होतो, आपल्या निधीने त्यातून आपल्याला मुक्त केलं. नरेश, आपण दोघांनी आपल्या मुलीचा खून केला आहे. नरेश मोठमोठ्याने रडू लागला. ही गोष्ट त्या प्रत्येक घरातील आहे जिथे आई बाबा मुलांसमोर भांडतात किंवा संसार तुटून विखरून जातो. त्या तुटलेल्या नात्यांचा सर्वात मोठा फटका मुलांना बसतो. जर तुम्ही चांगलं संगोपन करू शकत नसाल तर तुम्हाला मुलांना जन्म देण्याचा काहीही हक्क नाही. चांगल्या संगोपनाचा अर्थ पैसे, सुखसोयी असणं नव्हे, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही मुलांना गरज असेल तेव्हा मुलांच्या जवळ किती आहात, त्यांच्यावर किती प्रेम करता, हे महत्त्वाचं आहे. एका निष्पाप मुलासाठी आईबाबाचं प्रेम महत्त्वाचं असतं, सुखसोयी नव्हे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गुंफन या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद.